अक्षय खन्नानं 1997 मध्ये हिमालय पुत्र या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं, पण त्याचा पहिलाच चित्रपट फ्लॉप ठरला होता. दिवंगत अभिनेते विनोद खन्ना यांचे पुत्र म्हणून अक्षय खन्नाची ओळख असतानाही त्याच्या कारकिर्दीत त्याचे अनेक चित्रपट फ्लॉप ठरले. त्याचे चित्रपट फ्लॉप ठरत असल्यानं एकेकाळी अक्षय खन्ना डिप्रेशनमध्येही गेला होता असं देखील म्हटलं जातं. परंतु आता छावा चित्रपटात औरंगजेबाची साकारलेल्या भूमिकेनं अक्षय खन्नानं अनेकांची मनं जिंकलीत. त्यामुळे अक्षय खन्नाची सध्या सर्वत्र जोरदार चर्चा होतीये. परंतु इथपर्यंत पोहोचण्यापर्यंत त्याला अनेक कठीण प्रसंगाचा सामना करावा लागला. जाणून घेऊयात अक्षय खन्नाचा बॉलिवूडमधील प्रवास. छावा चित्रपटाबद्दल बोलताना जवळपास सर्वांच्याच तोंडून अक्षय खन्नाचं भरभरून कौतुक होतंय. औरंगजेबाची भूमिका साकारणारा अक्षय खन्ना आहे असं वाटतच नाही असं म्हणत अनेकांनी अक्षय खन्नाने औरंगजेबाला हुबेहूब डोळ्यासमोर उभा केलं अशा प्रतिक्रिया येत आहेत. आतापर्यंतच्या त्याच्या भूमिकेतील सर्वात बेस्ट भूमिका होती असं देखील अनेक जण म्हणत आहेत. एवढं सगळं त्याचं कौतुक होत असतानाही अक्षय खन्ना ना सध्या सोशल मीडियावर सक्रिय आहे, ना मीडियाला कोणत्या मुलाखती देताना दिसतोय. खरं तर हेच अक्षयचं वेगळेपण मानलं जातं. अक्षय खन्नाचं कोणत्याच सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती अकाउंट नाही. त्यामुळे अनेक जण प्रतिक्रिया देत आहेत की काही लोक असतातच खास, येतात, आपलं काम पूर्ण मेहनतीनं करतात आणि कोणत्याही प्रसिद्धीच्या मागे न धावता छाप पाडून जातात. खरं तर त्याच्या करिअरच्या सुरुवातीपासूनच तो मीडियापासून दूर राहिलेला दिसतो. एकंदरीत सध्या अक्षयचं सगळीकडे वाह होत असलं तरी अनेकदा अक्षयला कठीण काळाचा सामना करावा लागला होता. अक्षयनं जेव्हा बॉलिवूडमध्ये डेब्यू केलं होतं त्यावेळी अक्षयचं वय केवळ 19 होतं आणि करिअरच्या सुरुवातीलाच त्याची केस गळती होऊन त्याला टक्कल पडू लागलं होतं. एक अभिनेता म्हणून दिसणं महत्त्वाचं असताना अशातच टक्कल पडणं हे त्याला खूप महागात पडणारं होतं. त्यावेळी अक्षय खन्नाच्या मनावर या गोष्टीचा खोलवर परिणाम झाला होता. परंतु तरीही त्यानं हेअर ट्रान्सप्लांट वगैरे न करता ही गोष्ट प्रेक्षकांपासून लपवली नाही. टक्कल पडण्याच्या समस्येमुळे त्याला आपल्या कारकिर्दीत दोनदा ब्रेक घ्यावा लागला होता. अक्षय खन्नानं बॉर्डर चित्रपटात लेफ्टनंट धर्मवीरची भूमिका साकारली आहे. खरं तर या चित्रपटाच्या दिग्दर्शकाने हा रोल अक्षय खन्नापूर्वी आमिर खान, अक्षय कुमार यांसारख्या स्टार मंडळींना ऑफर केला होता. परंतु या स्टार मंडळींना काही ना काही कारणानं हा रोल नाकारल्यानं अक्षय खन्नाकडं हा रोल आला होता. परंतु अक्षय खन्नानं या भूमिकेत जो नवेपणा आणि जिवंतपणा आणला होता तो कदाचित कोणत्याही स्टार मंडळींना जमला नसता. हिमालय पुत्र या चित्रपटानंतर जे म्हणत होते की अक्षयचं करिअर नाही होऊ शकत, त्यांची बोलती बॉर्डर चित्रपट पाहून बंद झाली होती. परंतु बॉर्डर चित्रपटानंतर त्याचे 4 चित्रपट फ्लॉप ठरले. त्यानंतर हंगामा, दिल चाहता है, रेस, हमराज, ताल, आ अब लौट चले यांसारखे हिट चित्रपट देऊन त्यानं बॉलिवूडमध्ये आपलं स्थान निर्माण केलं. परंतु तरीही अक्षय खन्नाच्या 27 वर्षाच्या कारकिर्दीत त्याचे अनेक चित्रपट फ्लॉप ठरले, ज्यामुळे तो तणावाखाली आला होता असं देखील म्हटलं जातं. अक्षय खन्नानं फिरोज अब्बास खान यांनी दिग्दर्शित केलेला गांधी माय फादर या चित्रपटात महात्मा गांधी यांच्या मुलाची भूमिका केली होती. हा चित्रपट महात्मा गांधी आणि त्यांचा मोठा मुलगा हरिलाल यांच्यातील गुंतागुंतीच्या नात्यावर आधारित होता. या चित्रपटाचा प्रीमियर सोहळा दक्षिण आफ्रिकेत झाला होता. त्यावेळी या चित्रपटातील अक्षयची भूमिका पाहून दक्षिण आफ्रिकेचे तत्कालीन राष्ट्रपती रडले होते, इतकी ही भूमिका त्यांना भावली होती. अक्षयनं हमराज चित्रपटात खलनायकाची भूमिका केली, तीही तितक्या सहजरित्या त्यानं हाताळली. तर हंगामा चित्रपटातून त्यानं दाखवून दिलं होतं की तो कॉमेडीही चांगली करू शकतो. तर दिल चाहता है मध्ये त्यानं हळवी भूमिकाही केली. एकंदरीत ऐतिहासिक असो, कॉमेडी असो, खलनायकाची असो किंवा नायकाची भूमिका असो, अक्षय खन्नानं तितक्याच आत्मीयतेनं ती भूमिका हाताळल्याचं दिसलंय. एकदा शाहरुख खानही अक्षय खन्नाबद्दल बोलताना म्हटला होता की अक्षय खन्नाकडे एक विचित्र रसायन आहे जे त्याच्या अभिनयातून दिसून येतं. एकंदरीत त्याच्या प्रवासात त्यानं ज्या भूमिका केल्या त्या भूमिकेला त्यानं योग्य न्याय दिल्याचं दिसतं.
अक्षय खन्नाच्या अभिनयाविषयी तुम्हाला काय वाटतं? तुमचं उत्तर कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी वृत्तम मराठीला आताच सबस्क्राईब करा.